आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपवर विशेष लेख। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याची टिप्पणी। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम। साप्ताहिक विवेकमधील लेखावरून राऊतांची टीका। विवेक आमचा मार्गदर्शक, त्यांच्या सूचना असतील तर आम्ही त्यावर काम करू। संघ आणि भाजपचं नातं म्हणजे आई मुलाचं नातं आहे। अनेक बाबतीत संघ मार्गदर्शन करतो। विवेक साप्ताहिक मधल्या लेखावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला। राज्यात पसरत चाललेलं जातीपातीचं विष समूळ नष्ट करा, राज ठाकरेंचं विठुरायाकडे साकडं। जातीवाद नष्टच करावा, पण राज ठाकरेंनी सागर बंगल्यावर एकदा लक्ष द्यावं। जरांगे पाटलांची राज ठाकरेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया। तर राज ठाकरेंनी सत्तेतील लोकांना झापलं तर जातीवाद बंद होईल, असंही जरांगेंचं वक्तव्य। राज ठाकरे 2 ते 4 महिन्यातून एकदा जागे होतात आणि टिप्पणी करतात। राज ठाकरेंच्या ट्विटनंतर शरद पवारांचं वक्तव्य। पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचं की नाही हे विठुरायावर आणि जनार्दनावर अवलंबून। पंढरपुरातील महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी। विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्षांची मतं फुटत होती हे दिसत होतं। शेकापच्या जयंत पाटलांची मवियाने बळी घेतला, उदय सामंत यांचा आरोप। काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं, पण रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव। शरद पवारांचं वक्तव्य।